मैत्रिणींनो, तर आज आपण संडे स्पेशल एक पनीरची अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी पनीर मी बटर घालून थोडं परतून घेतलं आहे। त्यासाठी साहित्य बघा काय लागणार। साहित्य काही नाही, टोमॅटो, कांदा यांची प्युरी केलेली, काजू घालून केलेलं वाटण आहे माझ्याकडे ते, आणि त्यासाठी त्याच्याचबरोबर एक स्टार्टर बनवणार आहोत। त्यासाठी भाज्या बघा, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, हे सगळं सुक्कं स्टार्टर असतं की नाही, जेवायच्या बरोबरच तेल तोंडी लावायला, ते बनवणार आहोत आज आपण। आता हे पनीर भाजून झालं की ते थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं थंड। हे बघा असं ना वाटण तयार करून ठेवलेलं आहे मी, त्यामुळे आता वाटण तुम्हाला नाही दाखवत, फक्त टोमॅटो, कांदा, काजू, बेडगी मिरच्या 2, हे वाटण, आणि हे बाकीचे मग पनीरचे मसाले, किचन किंग मसाला आहे, नंतर पनीरचा मिक्स मसाला आहे एव्हरेस्टचा, असं आपण आता तयार करूया। चला तर मग आता हे पनीर जास्त भाजायचं नाही, मग कडक होतं ना ते भाजीमध्ये। थोडंसं त्याला तुपावर किंवा ह्याच्यावर बटर असेल ना तुमच्याकडे, तर बटरमध्ये टाकून असं थोडंसं भाजून घ्या। थोडंसं भाजून घेतलं की छान होतं। पण जे स्टार्टर करणार आहोत ना भाज्यांचं, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे पनीर भाजलं आहे आणि हे भाजीसाठी भाजलं आहे मी। तर हे असं थोडंसं मीठ टाकून हे तळून घ्यायचं आणि थंड पाण्यात टाकायचं। थंड पाण्यात टाकून घेते मी। तर आपण लगेच ती स्टार्टर भाजी तयार करायला घेऊया। त्यासाठी तुम्हाला कापलेलं साहित्य दाखवलंच ना मी। आता काय करायचं, थोडंसं बटर घ्या किंवा तूप घ्या आणि त्यावरती भाज्या परतून घ्यायच्या ह्या छानपैकी। बटर घेतलं तरी चालेल। बघा हा कांदा, बारीक लांब कापलेला कांदा, आता कांदा नरम पडलाय। आता आपण गाजर भाजून घेऊया तळून, थोडीशी अशी तळून घेतले ना की त्यांना स्टार्टरमध्ये शिजताना वेळ नाही लागत। सगळ्यांना थोडं मीठ टाका, म्हणजे ते पटकन पण होतं तूप टाका किंवा हे तूप टाकलं तरी पण चालेल। बटर अवेलेबल असतं नसतं नाही का।
थोडंसं मीठ घालून घेऊया, नरम पडेल. आता करायचंच आहे ना, मग म्हटलं नाही का 2 in 1 असं करूया. मग कसं होतं, जेवण पण होतं, माझं पण होतं आहे, सगळंच होतं. सगळ्यांनो, आत्ता हे आपलं तयार झालं आहे. आता आपण ह्याच्यावरती मीठ तर सगळं साहित्य टाकलेलंच आहे, फक्त थोडासा चाट मसाला आणि टोमॅटो केचप टाकूया. थोडे मसाले पावडर जास्त लागतात, म्हणजे बाकीचे काही मसाले नाही आहेत ना, म्हणून. बघा, टेस्ट यायला पाहिजे ना काहीतरी थोडीशी, म्हणून हा चाट मसाला. आणि आता टोमॅटो केचप थोडंसं. बस, आपलं हे तयारच असतं टोमॅटो केचप. बघा, हे आपलं स्टार्टर आता तयार झालं. खूप पटकन होतं, पनीरच्या भाजीपेक्षा पण, नाही का. बघा, झालं आपलं स्टार्टर तयार. छान वाटतं ना. हे असं करा मैत्रिणींनो, संडेला. छोटी छोटी मुलं पण मस्त टूथपिकच्या साहाय्याने खातील, आणखी सुंदर वाटेल त्यांना, आणि पोटभरीचं पौष्टिक आहे. सगळ्यांना आता आपण पनीरची भाजी करणार आहोत, फक्त पनीरची, आणि ते त्याबरोबर स्टार्टर, व्हेज स्टार्टर बनवलं ना. त्यासाठी बघा, त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि हे पनीर भाजून ठेवलेलं आहे. पनीर पण तळून ठेवले पाण्यात घालून. नंतर हा टोमॅटो, कांदा आणि अख्खी लाल बेडगी मिरचीचा मसाला तयार करून ठेवला आहे, काजू वगैरे सगळं टाकून. तर चला आता आपण स्टार्ट करूया. बघा, थोडंसं तेल टाकूया, थोडंसं टाकते. तेल गरम झालं, आता त्यामध्ये हा मसाला आपण परतून घेऊया. मसाला परतून घेऊया आणि त्यामध्ये पावडर मसाले, धना पावडर, हळद पावडर हे पण टाकूया. हा मसाला माहिती आहे ना, नेहमीचाच आपला टोमॅटो, कांदा, लाल मिरची मोठी अख्खी, थोडेसे काजू, अर्धा इंच आल्याचा तुकडा, हिरवी मिरची एक, एवढंच चालतं. आता आपलं ते वाटण चांगलं तेलावर परतून घ्यायचं. त्यामध्ये बघा थोडासा धना पावडर टाकूया, नंतर हळद पावडर, नंतर आपण थोडीशी पेस्ट टाकूया, आलं जिरीची, आलं लसूण मिरचीची पेस्ट. आणि ना सगळ्यांना त्यामध्ये, तर आता ह्या पनीरच्या भाजीमध्ये आपण थोडंसं एव्हरेस्टचं बघा
इझी टू मेक असते की ना चिपली, ते पनीर मिक्स मसाला टाकूया थोडासा, 1 चमचा. तो पण भाजून घेऊया. नंतर थोडीशी गार्लिक पेस्ट, थोडीशी तयारच वापरली मी. एक चमचा कांदा लसूण मसाला तिखटाप्रमाणे. थोडासा आपण वरूनच कांदा बारीक करून घेऊया त्या मसाल्यात. चांगली टेस्ट येते. आणि टोमॅटो हे छानपैकी भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये बाकी सगळे मसाले टाकलेलेच आहेत ना सख्यानं. आता आपण फक्त त्यामध्ये पनीर टाकायचं, तळून ठेवलेलं, पाण्यामध्ये घालून ठेवलेलं. सख्यानं आता आपण ह्यामध्ये हे तळून ठेवलेलं पनीर टाकूया, थोडंसं पाणी घातलेलं. झाली आपली पनीरची भाजी तयार. अशी घट्टसरच करायची. थोडंसं 5 मिनिट त्याला ठेवूया आटायला. सगळे मसाले मुरणार ना पनीरमध्ये. नो तर हे आपलं आता पनीरची ही अशी भाजी झालेली आहे बघा. आणि हे पनीर आणि व्हेज स्टार्टर झाले. जेवणाबरोबरच खायचं ते पण, किंवा अगोदर तुम्हाला जसं आवडेल तसं. तर बघा ही एक भाजी आहे पनीरची. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा आणि शेअर करा हां. आणि तुम्ही कसं करता ते मला सांगा, मी पण करेन नाही का, चेंजेस थोडेसे. धन्यवाद सगळ्यांना.